नमस्कार मित्रांनो, मी सौरभ वानखेडे प्राणवायू फाउंडेशन मध्ये अध्यक्ष या पदावर नियुक्त आहे. प्राणवायू फाउंडेशन हे नाव ऐकून तुम्हाला कल्पना मिळालीच असेल की ही संस्था पर्यावरणावर काम करते. भूतकाळामध्ये माणसाच्या 3 मूलभूत गरजा होत्या: अन्न, वस्त्र, निवारा. जसं जसं माणसाची प्रगती होत गेली तसं तसं माणूस जंगल तोडू लागला, नवीन नवीन कारखाने, फॅक्टऱ्या येऊ लागल्या, कागद तयार होऊन राहिल्या पर्यावरणापासून. त्याच व्यतिरिक्त जमीन उकडून कोळसा निघून राहिला, त्यामुळे पर्यावरणाचा खूप मोठा ऱ्हास होऊन राहिला. तर याकरिता वर्तमानमध्ये माणसाच्या 3 नाही तर 4 मूलभूत गरजा आहेत: अन्न, वस्त्र, निवारा तसेच प्राणवायू. आमचे छोटेसे कार्य वृक्षारोपण आम्ही करतोय. वृक्षारोपण केल्यानंतर आम्ही याची दक्षता घेतो की ते वृक्ष जास्तीत जास्त दिवस जगलं पाहिजे, त्याच्यासाठी आम्ही मॉनिटरिंग करतोय. त्याच व्यतिरिक्त पावसाचे पाणी जमिनीत जिरवून जमिनीची उष्णता कमी करणे यावर आमचे कार्य चालू आहे. बेगर, ज्याला आपण भिकारी म्हणतोय, जनरली जर वर्षामध्ये 365 दिवस असतं, महिन्यामध्ये 30 ते 31 दिवस. जर आपण त्याची मदत करतोय म्हटलं बेगरची, तर आपण त्याला अन्न पुरवू शकतो किंवा त्याची जे मूलभूत गरज असेल वस्त्र वगैरे. पण बाकी उरलेले दिवस त्याचं होते काय, तर आम्ही असा विचार केलेला आहे, कार्य करणार आहोत की त्याचे कौशल्य ओळखून त्याला रोजगाराची संधी निर्माण करून देणार आहोत. तसेच मागासलेल्या विभागामध्ये जे लहान बालक बालिका असतात, तर शिक्षणाच्या अभावी त्यांनी वेगळ्या मार्गावर जातात, तर लहानपणापासून आम्ही त्यांना शिक्षणाचे अवेअरनेस करून देणार आहोत, जनजागृती करणार आहोत, शिक्षणाचे महत्त्व पटवून देणार आहोत. आता सुरुवात झालेली आहे, बेबी स्टेप चालू आहे, छोटासा प्रयास चालू आहे. बस तुमची साथ हवी.